नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रियाला श्वेताचा मेसेज आलेला असतो. अख्खं सुभेदार कुटुंब सायलीला भेटायला जेलमध्ये येणार आहे. प्रिया लगेच म्हणते, त्या सायलीला येऊन फक्त एक दिवस काय झाला, सगळे सुभेदार तिला भेटायला आले आणि मी कधीपासून इथे खितपत पडली आहे. माझी साधी विचारपूससुद्धा नाही केली. मला पण त्या सगळ्यांना भेटायचं आहे. पटकन मला घेऊन चल. कॉन्स्टेबलला सांगत असते तेव्हा ते कॉन्स्टेबल सांगतात, अगं प्रिया, मी कशी नेऊ शकते तुला? जेलर मॅडमची तुला परमिशन घ्यावी लागेल. चल, मी बोलते त्यांच्याशी, पटकन मला इथून घेऊन चल. प्रियाला बाहेर काढतात. तर दुसरीकडे मधुभाऊ सायलीला म्हणत असतात, हे सगळं सुरेशने केलं आहे. एवढी वाईट माणसं कशी असू शकतात? आणि आपण सगळी चौकशी केली होती ना, त्यानंतरच आपण सोनलला त्याच्यासोबत पाठवलं. मी कोर्टामध्ये साक्ष देईल की सुरेश सोनलचा काका बनून आला आणि त्यानंतर आश्रमातनं घेऊन गेला. सगळं त्यांनीच केलं आहे. तेव्हा अर्जुन मनातच विचार करत असतो, ते साक्ष नाही चालणार मधुभाऊ. तुम्हाला जेवढं हे सोपं वाटतं आहे तेवढं सोपं नाही हे. तर सायली मधुभाऊंना विचारत असते, गौरी कशी आहे? मधुभाऊ सांगतात, अगं सारखी तुझी आठवण काढते. तिच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नाही आहे. हो, तिला सांगा की तिची सायली ताई लवकरच घरी येणार आहे. आणि सोमू श्रेयसला सांगा की लक्ष अभ्यासात असू दे. पूर्णाजी म्हणतात, सायली, तू स्वतः इतकी अडचणीत आहे तरीसुद्धा तुला आश्रमातल्या मुलांची काळजी आहे. त्याच वेळेला तिथे प्रिया आलेली असते. बघून तर सगळ्यांनाच खूप राग येतो. पूर्ण आजी, कशी आहेस तू? आजी तर काही बोलत नाही तिच्याबरोबर. आई बाबा, तुम्ही ठीक तर आहात ना? प्रताप काका अर्जुनला विचारतात, अर्जुन, मध्ये कोणाला भेटायचं असेल तर परमिशन घ्यावी लागते ना? असं कोणी येऊन भेटू शकतं का? त्याने म्हणतो, थांबा मी विचारतो, कोणी हिला पाठवलं इथे. त्या सांगते, तुला काय वाटतं चैतन्य? मी जेलर मॅडमची परमिशन नसेल घेतली? मी परमिशन घेऊनच आली आहे. तुम्हा सगळ्यांना इतक्या दिवसापासून माझी आठवण नाही का आली? अश्विन तर मला भेटायला सुद्धा येत नाही. खूप रागाने बघत असतो तिच्याकडे. दादा, या मुलीचं तोंड सुद्धा बघायचं नाही मला. इथून घेऊन जायला सांग तिला. अश्विन विचारतो, कॉन्स्टेबल, खरंच हिने परमिशन घेतली का? कॉन्स्टेबलही सांगतात, हो, आत्ताच जेलर मॅडमकडून परमिशन घेऊन आली आहे. पूर्णाजी म्हणत असतात, प्रिया, आमची कोणाची इच्छा नाही तुझ्याशी बोलण्याची. अगं पूर्णाजी, हे काय बोलतेस तू? सायली जशी तुझी नातसून आहे तशी मी पण आहे ना. आणि माझ्या पोटातल्या बाळाचा तरी विचार कर. तुझं पतवंड आहे ते, तर त्याच्याकडे तरी तोंड फिरू नकोस ना. एवढ्या दिवसापासून जेलमध्ये माझी विचारपूससुद्धा नाही केली आणि सायलीला लगेच भेटायला आले. तिने जो गुन्हा केला आहे ना, तुम्हाला माहिती नाही, खूप गंभीर गुन्हा आहे तो. पण काकू म्हणतात, गप्प बस प्रिया, सायलीने काहीही केलेलं नाही आहे, निर्दोष आहे ती. पण सांगते, सायलीची तुलना तुझ्यासोबत करू नको. सायलीच्या नखाची सुद्धा सर येणार नाही तुला. तर प्रिया म्हणते, माझ्याबरोबर जी वागणूक देतात ती सायलीबरोबर पण द्या ना. तेव्हा पूर्ण आजी सांगतात, सायली निर्दोष आहे. अर्जुन या सगळ्यातनं तिला लवकरच बाहेर काढणार आणि अख्खं कुटुंब तिच्यासोबत आहे. हातात हात धरतात आणि ठामपणे तिच्यासोबत उभे राहतात. सायली म्हणते, प्रिया, तू आम्हाला कितीही छळण्याचा प्रयत्न केला ना, तरी तू आम्हाला त्रास देऊ शकत नाही. कारण विजय आमचाच होणार आहे, माझा आणि माझ्या कुटुंबाचा. तेव्हा प्रिया म्हणते, अगं सायली, या एकीचा मला अभिमानच आहे, कारण मी पण याच कुटुंबाचा हिस्सा आहे ना. तुम्ही मला आपल्यातलं का मानत नाही? काकाई म्हणतात, अर्जुन, आपण इथे सायलीला भेटायला आलो आहे, पण या मुलीमुळे सगळा वेळ वाया जातोय. तर सायलीसोबत ज्या कॉन्स्टेबल आलेल्या त्या म्हणतात, सीमा, तू प्रियाला घेऊन इथे का आलीस? सेलमध्ये घेऊन जा. तेव्हा प्रियाबरोबर आलेल्या कॉन्स्टेबल म्हणतात, प्रिया चल, जेलर मॅडमनी फक्त 5 मिनिटाचीच वेळ दिली होती आणि आता वेळ संपली. अगं मला बोलू तर दे सगळ्यांशी. बघ, ही माझी आजी सासू, ते माझे आई बाबा आहेत. पण म्हणतात, असू दे, चल तू इथून. ती माझी नणंद. मी तर म्हणते, जागा, मी तुझी कोणीही लागत नाही. कॉन्स्टेबल मॅडम, प्लीज इथून नीला घेऊन जा. त्याला तिथून घेऊन जातात. चैतन्य म्हणतो, पूर्ण आजी, आता आपल्याला निघायला हवं, वेळ संपत आली. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, सायली बाळा, येतो आम्ही आता, काळजी घे तुझी. तर कल्पना काकू म्हणतात, अगं सायली, याची आणि तुझी भेट होते का इथे? मला माहिती होतं एकाच जेलमध्ये, पण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत असतील ना तुम्हाला? सायली म्हणते, हो, वेगवेगळ्या ठिकाणी असतो, पण जेवणाच्या वेळेला इतर काही काम असेल तर एकत्र येतो, त्यावेळेला भेट होते आमचे. ते म्हणतात, इथे प्रियासमोर राहणं म्हणजे किती अवघड आहे. अस्मिताही म्हणते, अर्जुन, प्रियामुळे सायलीला काही धोका तर नाही ना? अर्जुन म्हणतो, नाही, पोलीस बंदोबस्त असतो इथे, तर सगळे जाणार असतात. तेव्हा सायली म्हणते, हो, जाण्याआधी मला एकदा वचन द्या, सगळे खुश राहाल आणि जास्त या गोष्टीचा विचार नाही करणार. पण म्हणतो,
हो सायली वहिनी, तू बोलते ते बरोबर आहे. लवकरच घरी येणार आहे हे आम्हाला खात्री आहे. आम्ही नाही नाराज राहणार. सगळेच बाहेर जातात. प्रतिमा आत्यांना आणि अर्जुनला थांबवून घेते. काय गं सायली, काय झालं? आई, आता काही दिवसासाठी तू पण अन्नपूर्णा निवासमध्येच राहा आणि सगळे आनंदी राहतील याची काळजी घे. सायली म्हणते, ठीक आहे, मी सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मग आता बाहेर येतात तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको काळजी घे. सायली म्हणते, हो, पण तुमच्यावर अजून एक जबाबदारी आहे. माझ्या बाळाच्या बाबांची काळजी घ्यायची तुम्हाला. अर्जुन खूप इमोशनल झालेला असतो. दोघं पण मिठी मारतात. सायली, नको काळजी करू, मी उद्या नक्की बेल मिळूनच देईल तुला. मला माहिती हो, तुम्ही नक्की माझ्यासाठी प्रयत्न कराल. अर्जुन पण तिथून निघतो. तेव्हा कॉन्स्टेबल सायलीजवळ येतात. एवढी सगळी माणसं आहेत तुझ्यासोबत, अगदी तुझ्यावर भरभरून प्रेम करणारी, मग कशाला तू रडतेस? सगळं काही ठीक होईल, नको काळजी करू. तिथून घेऊन जातात. तर महिपत बाबाकडे वकील आलेला असतो सुरेशचा. सचिन म्हणतो, अहो वकील साहेब, काय होतं ते आम्ही सगळं सांगितलं आहे तुम्हाला. लपवण्यासारखं असं काहीच नाही. वकील म्हणतात, सचिन सर, डॉक्टरांकडून आणि वकिलांकडून काहीच लपवायचं नसतं. तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, वकील साहेब, तुम्हाला तर माहिती आहे ना, त्याची केस अगदी पाण्यासारखी आहे, स्वच्छ. काय होतं ते सगळं सांगितलं आहे तुम्हाला. वकील सांगतात, महिपत बाबा, तुम्ही सांगताय म्हणजे खरंच असणार, प्रश्नच नाही. माझी सकाळची सुरुवात तुमचा फोटो बघून होते आणि झोपताना सुद्धा तुमचा फोटो बघूनच झोपतो. सुरेश पण तुमचा भक्तच आहे. तुमचा भक्त म्हणजे माझा गुरुबंधूच. आजपर्यंत अर्जुन सुभेदार कुठली केस हरला नाही आहे, पण तुम्ही माझ्यासोबत आहात ना, तर ही केस नक्की आपणच जिंकू. तर ते वकील तिथून निघून जातात. महिपत बाबा की जय म्हणून. अरे वा ना, तुमची तर लईच जादू आहे. अरे तू अजून मला ओळखलं नाही, मी काय काय करू शकतो ते. आता बघ हा वकील आपल्याकडून कशी केस लढतो ते. केश पण सांगतो. तर सचिन जेलमध्ये फोन करतो, प्रियाला निरोप द्या. महिपत बाबांचं शेंडे वकिलांशी बोलणं झालं आहे आणि तो सुरेशची केस लढायला तयार झाला आहे. तर सगळे सुभेदार घरी आलेले असतात आणि गौरी रडतच असते. मला सायली ताईला भेटायचं आहे. हो म्हणतात, अगं कुसुम, तू इथे कशाला आणलंस तिला? पण सांगते, मधुभाऊ ती पण शांत राहतच नव्हती. म्हटलं इथं श्वेता आहे, तिचं तरी ऐकेल. तेव्हा प्रताप काकाही सांगतात, ती तर लहान आहे, ती रडून तिचं दुःख तरी व्यक्त करते, पण आपली अवस्था काही वेगळी नाही, आपण रडू पण शकत नाही. मग आत्यांना आणि अर्जुनला सायली जे काही बोलली ते शब्द आठवत असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी दिसली पाहिजे म्हणून. तेव्हा अर्जुन गौरीला समजवण्याचा प्रयत्न करतो. गौरी बाळा, सायली ताईने सांगितलंय, तू जर शांत झाली तर ती घरी लवकर येईल. मग आता रडायचं बंद करशील ना? तेव्हा गौरी म्हणते, अर्जुन दादा, सायली ताई असं म्हटली, रडणं बंद केलं तर ती लवकर घरी येईल. अर्जुन मान हलूनच हो म्हणतो तिला. तर गौरी पण शांत झालेली असते. जेलमध्ये सायली जेवणासाठी ताट वाढून घेते. ती बसणार तेवढ्यात प्रिया तिथे पाय ठेवते. काय झालं सायली? सुभेदारांची आदर्श सून, आदर्श बायको, आदर्श मुलगी. वाटलं पण नसेल ना तू माझ्या लाईनीतच येऊन उभी राहशील. पण काय फरक आहे ग तुझ्यात आणि माझ्यात? सायली काही लक्ष देत नाही, दुसरीकडे बसण्यासाठी जाते. तर प्रिया इशारा करते. ती मुलगी लगेच त्या जागेवर बसते, म्हणजे सायलीला तिथे बसता येत नाही. बघितलं ना सायली, तुझी आता हीच अवस्था होणार आहे. तेच खितपत पडावं लागेल तुला आणि तुझ्या बाळाला. सायली ओरडूनच म्हणते, बस झालं प्रिया, माझ्या बाळापर्यंत यायचं नाही हां. पण मी माझ्या बाळाला वचन दिलं आहे, त्याचा जन्म जेलच्या बाहेरच होणार. या हसूनच म्हणते, ठरलं तर मग? सायली सांगते, आमचं तर ठरलं आहे, तू तुझा आणि तुझ्या बाळाचा विचार कर. तेच मस्त आवडीने जेवायला बसते. पण प्रियाचा इकडे अगदी तिळपापड होत असतो. भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन आलेला असतो जेलमध्ये आणि तो सायलीला विचारतो, सोनल जेव्हा आश्रमामध्ये आली भरताना तिच्या वयाबद्दल काही माहिती लिहिली होती का तू? असं काही बोलणं तर नाही झालं, पण एक गोष्ट आठवते मला. त्या दिवशी वडगावच्या जत्रेमध्ये आग लागली, त्या दिवशी सोनलचा 3रा वाढदिवस होता. अर्जुन म्हणतो, या फॉर्ममध्ये लिहिल्याप्रमाणे 2 मे 2008 साली तिचं वय 3 वर्ष होतं. म्हणजे आता नक्कीच ती 21 वर्षाची असेलच. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.